अखिल भारतीय भोई समाज कल्याणकारी मंचच्या पाठपुराव्याला यश. सातायात मे महिन्यात रंगणार खास रोजगार मेळावा. बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे आणि समाजातील सुशिक्षित युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने अखिल भारतीय भोई समाज कल्याणकारी मंच सातत्याने प्रयत्नशील आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून सातायात भोई समाजातील तरुणांसाठी मे महिन्यात विशेष रोजगार मेळावा आयोजित करण्याचे आश्वासन सहाय्यक आयुक्तांनी दिले आहे. शासकीय औद्योगिक संस्थेत संपन्न झाला मेळावा. सातायातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ITI 13 एप्रिल 2026 रोजी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला अखिल भारतीय भोई समाज कल्याणकारी मंचच्या वतीने डॉक्टर प्रदीप झनकर, श्री शशिकांत वंजारी आणि श्री शंकरराव कांबळे यांनी प्रतिनिधी म्हणून उपस्थिती लावली. प्रशासनाला दिले मागण्यांचे निवेदन. यावेळी मंचच्या वतीने सहाय्यक आयुक्त श्री सुनील पवार यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. विशेषतः मे महिन्यात केवळ भोई समाजातील तरुण-तरुणींसाठी स्वतंत्र रोजगार मेळावा आयोजित करण्याची मागणी यावेळी आग्रहाने करण्यात आली. प्रशासनाची सकारात्मक भूमिका. मंचच्या निवेदनाची दखल घेत सहाय्यक आयुक्त सुनील पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. चर्चेदरम्यान त्यांनी सांगितले की मंचने समाजातील बेरोजगार युवकांची यादी, त्यांचे शिक्षण, अनुभव आणि वयाचा दाखला यांचा सविस्तर प्रस्ताव कार्यालयाला सादर करावा. हा प्रस्ताव प्राप्त होताच तरुणांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार विविध नामांकित कंपन्यांना आमंत्रित करून मे महिन्यात विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल. या निर्णयामुळे सातायातील भोई समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. वृत्त संकलन श्री शंकररावजी कांबळे, कोर्टी, ता कराड. श्री शशिकांत वंजारी सर, म्हसवड, जी सातारा. डॉक्टर श्री प्रदीप झनकर, सातारा. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. अशाच नवनवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.